नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर आजचा ब्लॉग आहे मॉर्निंग रुटीनचा. तर आता इथं सकाळी मी लवकर उठलेली. पाण्याचा दिवस होता ऑब्व्हियसली. आमच्या इथं तुम्हाला माहिती पाणी 4 वाजता येतं, तर पाणी भरून झालं होतं, बघू शकता तुम्ही. आणि आता लागली होती मी पूर्ण स्वयंपाकाला. डब्बा वगैरे बनवायचा होता. सोमसाठी कुकर चढवलं होतं मी. कुकर च्या शिट्या होत होत्या आणि लगेच लागलीच इकडं चहाला ठेवलं होतं, कारण सोहमला आज डब्याला द्यायचं होतं फोडणीचं सप्पक वरण आणि भात द्यायचा होता. आणि सुरुवात तर मस्त झाली ती सकाळ सकाळी. आणि चहाला ठेवलं तर छानपैकी त्याच्यात वेलची पूड वगैरे घालून. सकाळ सकाळी चहा वेलची पुडाचा मला खूप आवडतो बरं का. तर कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. आणि नंतर लगेच चहा रेडी झाला. मी म्हणलं चला, तर कुकर तर झालं होतं, चहा पिऊया म्हणून चहा घेतला. आणि नंतर मग ह्यांच्यासाठी चहा पण करायचा होता आणि कुकर काढून घेतलं, कारण सोहमला स्कूलमध्ये जायचं होतं. तर आपल्या वरणाला फोडणी द्यायची बाकी होती. तर छानपैकी वरण आणि भात दोन्ही एकदा शिजून निघतं अशा मोठ्या कुकरमध्ये. कोण कोण अशा मोठ्या कुकरमध्ये डाळ भात एकदाच लावतं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यामध्ये पटकन गेली लाईट आणि झालं सगळीकडे अंधार. तर गरम पाणी डाळीमध्ये घालून घेते आधी. अंधार मला व्यवस्थित दिसत होतं, पण कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं, कारण भरपूर अंधार पडलेला. आणि डाळ ठेवली मस्तपैकी उकळायला. आणि ह्याला वरतून द्यायची होती मला फोडणी, म्हणजे तडका द्यायचा होता. तर त्यासाठी मी मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरते. तर तुम्ही कोणतं तेल वापरतात नक्की सांगा. आणि छानपैकी तडतडीत अशी फोडणी मस्त डाळीवर बसली होती, बघू शकतात. आणि मग घालून घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. अजूनही लाईट आली नव्हती, तसा माझा आंधळा कारभार चालूच होता. लाईट आली नव्हती म्हणून तसा स्वयंपाक मी केलता, कारण चपात्या वगैरे बनवायच्या राहिल्या होत्या आणि डब्बा भरायची घाई चालू होती. त्याकरता मी आधी पूर्ण डब्बा थंड झाल्याच्या नंतर पॅक करते. तर प्लेटामध्ये छानपैकी भात काढून घेतला आणि डाळही काढून घेतली आणि थंड करायला ठेवणार होते. आणि ही लाईट आली नव्हती, माझं काम तसंच चालू होतं. आणि मग थंड करायला पंख्याखाली ठेवलं होतं आणि पटकून डाळीवर झाकून घेतलं आणि तेवढ्यात आली बघा लाईट. तर सकाळी लाईट गेल्यावर खूप चिडचिड होते माझी तर. आणि त्यानंतर डब्बा घेतला भरून, कारण भात आणि डाळ दोन्ही थंड झालं होतं. आणि इकडं चहाला ठेवलं होतं. तोपर्यंत सोहम उठून आंघोळीला वगैरे गेला होता. बाकी घरातलेही सगळे आपल्या आपल्या कामाला लागले होते. आणि डाळ छानपैकी किती छान झाली बघा डाळ. आणि डाळ भरली आणि सोहमला त्याच्याचबरोबर थोडंसं लोणचंही दिलं, कारण पूर्ण डाळ ही पूर्ण सप्पक फोडणीची होती. तर थोडासा तिखटपणा म्हणून मी त्याला लोणचंही दिलं आणि टिफिन केला पॅक. आणि कोणाकोणाला सकाळ सकाळी अशी टिफिनची गडबड असते, आणि मुलांचे टिफिन आणि त्याच्यातल्या त्याच्यात मिस्टरांचा टिफिन वगैरे असेल तर खूपच गडबड करावी लागते. तर आता मस्तपैकी टिफिन मी त्याचा पॅक करून घेते. तोपर्यंत सोहमचा तयार होत होता आणि चहा दिलता मी त्याला. तो चहा प्यायला बसला होता. अतिशय थंड वातावरण होतं म्हणून तो तसाच बिछाणावरती मांडी घालून बसला आणि बॅग भरायला घेतली. तोपर्यंत सोहमचे पप्पा गेलते उठून कामाला. तर उरलेला सगळा बिछाना मी घडी घालून घेत होते आणि सोहमची तयारी करत होता. तर अशा प्रकारे सगळा बिछाना काढून घेतला. आणि नंतर पूर्ण चटई वगैरे घालतो आम्ही झोपायच्या आधी खाली. तर ती चटई काढून घेतली आणि लागलीच लगे पारसं झाडून घेतलं. मला जोपर्यंत पारसं झाडून घेत नाही तोपर्यंत मला करमत नाही, कारण पारसं झाडलंच पाहिजे. आणि हे जे मागं बघता ते सोहमनं त्याचे काय पेपर, म्हणजे एक्झामला काय काय येणार आहे त्याने एक चार्ट बनवले आहेत आणि ते चिटकवले होते. ते दिसतं तुम्हाला एकसाथ. लगेच मी पाणी टाकून घेतलं, म्हणजे फिनेलचं पाणी टाकून घेते. लागलीच मी फरशी पुसायलाही घेतली. आणि सोहम इकडं सॉक्स वगैरे घालून तयार होता, कारण मला त्याला स्कूललाही सोडायला जायचं होतं. मी म्हणलं चला पटकून तिन्ही घरं व्यवस्थित पुसून घेऊया, कारण बराच म्हणजे 20 मिनिट माझ्याकडे होते. 20 मिनिटामध्ये मला फरशी पुसून सोहमला स्कूलमध्ये सोडवायला जायचं होतं. मधली रूम पुसून झाली, बेडरूम पुसून झाली, किचन आणि मधली रूम पुसून झाल्याच्या नंतरनं हॉलही पुसायचा होता.
तर तेही पुसायचं होतं. मी म्हणलं चला आज पटकून सगळं होतंय तर करूया. इकडे मी पाणी आलतं म्हणून पाईप काढून ठेवला आणि फ्रीजचे भांडे साफ करून घेतलेले. पाणी आलतं तर फ्रीजही मला आज क्लीन करायचं होतं. एवढं काम झाल्याच्या नंतर ना सोहमला गेले मी सोडवायला. तर सोहमची बडबड चालू होती, आई असं तसं म्हणून. कारण इथून आल्याच्या नंतर ना मला फ्रीजही क्लीन करायचं होतं. तर मी थोडंफार आधीच पाणी आलतं म्हणून सगळे फ्रीजचे भांडे वगैरे धुवून घेतलेली. फक्त जे दरवाजाचं सामान होतं ते काढायचं राहिलेलं होतं. तर काढून घेतलं आणि अशा प्रकारे मस्तपैकी फ्रीज क्लीन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप घाण झालं तर असा होता माझा सकाळपासून ते सकाळचाच रुटीन 12च्या आतमधला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन येतील. चला बाय सगळ्यांना, काळजी घ्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.